नमस्कार. आपली भारतीय कुटुंब व्यवस्था जी म्हणजे आपल्या कुटुंब व्यवस्थेचं प्रचंड कौतुक आहे. ती खूप छान पण आहे. पण मात्र जर वेळोवेळी काही सूक्ष्म निरीक्षण तुम्ही तिचं केलं असेल बारकाईने, तर तुम्हाला असं लक्षात येतं, की ती विषमतेवर आधारित आहे. आपल्या कुटुंब व्यवस्थेतील सत्ताकारण किंवा जे अर्थकारण असेल, ते सगळंच आपल्याकडे पुरुषांच्या हातात आहे. आणि त्यातून म्हणा आणि अनेक भेदभाव आपल्या कुटुंब व्यवस्थेमध्ये आपल्याला दिसतात. बघा मी परवा एका ठिकाणी कार्यक्रमाला गेले होते. तर त्या ठिकाणी एक महिला तिचा चेहरा फार उदास होता आणि मी तिला बाजूला बोलवून असं म्हटलं, की "काय झालं?" तर ती असं म्हटली, की "आज माझ्या भावाचं लग्न आहे." तर मला म्हणजे मला एकदम शॉक कारण भावाचं लग्न आहे आणि ही इथं आहे. तर तिला असं म्हटलं, की "काय कारण आहे तुझ्या भावाचं लग्न आणि तू गेली नाहीस?" तर तिने मला असं सांगितलं, की काहीतरी 10 वर्षापूर्वी अ, तिच्या नवऱ्याचं आणि तिचे काही क्लॅशेस सुरू होते, काही वादविवाद सुरू होते. जे काही असेल ते कुटुंबात त्यांचं जमत नव्हतं वगैरे, जे काही कारणं असतील ते चूक-बरोबर जे असेल ते. पण मात्र त्यामध्ये अ, घरातली जी मोठी माणसं आहेत हां, त्यांनी काय म्हणतो आपण त्याला हस्तक्षेप केला. ह्या दोघं नवरा-बायकोंच्या भांडणीमध्ये. मग मोठी माणसं फक्त पुरुषाच्या कुटुंबात असतात का? तर नाही, मुलीच्या पण कुटुंबात असतात. मग जसं मुलाच्या कुटुंबातल्या जे त्याचे आई-वडील होते, त्यांनी थोडं रागवलं, त्यांनी थोड्या सूचना केल्या. तसं मुलीच्या कुटुंबातले पण लोकं असतात की नाही, त्यांनी पण थोडं रागवलं, त्यांनी पण काही सूचना ह्या दोघांना केल्या असतील. ती मुलगी असं म्हटली, की "मला जो त्रास होत होता, मला ज्या त्या घरामध्ये जी माझ्यावर हिंसा केली जात होती, तर माझ्या वडील त्याच्यामुळे चिडले, थोडं रागावले आणि माझ्या नवऱ्याला बोलले आणि त्याचा त्याला राग आला, अपमान वाटला आणि म्हणून त्याने गेल्या 10 वर्षामध्ये मलाही माहेरी जाऊ दिलं नाही आणि स्वतःही माझ्या आई-वडिलांशी बोलला नाही." मला याच्यातनं म्हणजे मला एक प्रश्न पडला, की ज्यावेळेला ती मुलगी त्या कुटुंबामध्ये राहत असेल, तर त्या मुलाचे आई-वडील तिला काही बोलतच नसतील का? मी तिला विचारलं. तिला म्हटलं, "तुझे सासू-सासरे पण तुला बोलले होते का? म्हणजे तुझ्या नवऱ्याचे आई-वडील?" तर ती म्हणे, "हो, बोलले होते." बघा, म्हणजे तिलाही तिचे सासू-सासरे नियमित बोलतात. म्हणजे आपल्याकडे मुलीला ज्यावेळेला म्हणजे मुलगा आणि मुलगी ज्यावेळेला लग्न करतात, नवरा-बायको म्हणून त्यांचं जे नातं तयार होतं, त्यात त्यांच्या संसाराला सुरुवात होते. या संसारामध्ये मुलाचे आई-वडील आणि मुलीचे आई-वडील या दोघांचा काही प्रमाणात किंवा काहींचा अति प्रमाणात असा थोडाफार प्रमाणात हस्तक्षेप असतो. मग मुलाच्या आई-वडिलांचा हस्तक्षेप हा गृहीत असतो. तो आपल्याकडे नाकारला जात नाही, तो चालतो. पण मुलीच्या आई-वडिलांचा हस्तक्षेप मात्र आपल्याकडे गृहीतच नसतो. म्हणजे तिचे आई-वडील आहेत. ती कोणाची तरी मुलगी आहे आणि तिला त्रास झाला तर ते बोलतील, हे आपल्याकडे गृहीतच नसतं. म्हणजे हिच्या सासू-सासऱ्यांनी जर हिला काही सूचना केल्या असतील, काही रागवलं असेल, काही अर्वाच्य भाषेमध्ये म्हणजे काहीतरी बऱ्या-वाईट भाषेमध्ये त्यांच्याकडून बोललं गेलं असेल, तर तिने मात्र त्यांना लगेच माफ केलं. तिने ते डोक्यात नाही ठेवलं आणि ती पुन्हा संसाराला लागली. पण मात्र तिच्या बापाने जर याला एखादा शब्द काही बोलला असेल, जावई बापूला, आपल्याकडचा जावई बापू म्हणजे आपल्याकडे जावई हे प्रकरणच वेगळं आहे. हं. तर तिच्या म्हणजे जसं तुझे आई-वडील तिला काहीतरी बरं-वाईट बोलतात, त्यावेळेला ती सर्व काही माफ करून, विसरून पुन्हा पुढे जाण्याचा प्रवास करत असते. त्यावेळेला तिचे आई-वडील पण आहेत, ते पण तुझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत. त्यांनी जर काही सूचना केल्या असतील किंवा त्यांच्याकडून जर काही शब्द बोलले गेले असतील, मुलीच्या काळजीपोटी म्हणा किंवा रागापोटी म्हणा, तर तुम्हीही ते विसरायला पाहिजे. पण मात्र सुनेला बोलणं, सुनेला शिव्या देणं, सुनेला मारहाण करणं, हे आपल्याकडे गृहीत असतं नैसर्गिक असल्यासारखं. जावयाला मात्र अगदी तुम्ही काही बोलत असाल किंवा त्याचा जर काही अपमान करत असाल, तर ते मात्र चालणार नाही. त्याची आडी मात्र जावई आयुष्यभर डोक्यात ठेवेल आणि ती आडी डोक्यात ठेवून तो त्याच्यासोबत म्हणजे तो स्वतः त्या कुटुंबासोबतचं नातं खराब करेल आणि स्वतःच्या बायकोला तिच्या आई-वडिलांशी बोलायला तिला बंदी असेल. काय वेदना असेल त्या स्त्रियांची, की ज्या एकदा लग्न करून गेल्यानंतर
नाईलाजाने म्हणा किंवा संसार टिकवण्यासाठी म्हणा, मुलं बाळांसाठी म्हणा, त्यांच्यावर झालेला पारंपरिक संस्कार म्हणा, अशा सगळ्या कुठल्या ना कुठल्या कारणाने त्या नवऱ्याकडे नांदताना स्वतःच्या आई वडील भाऊ ज्यांच्याशी नातं तोडून जगत असतील, काय वेदना असेल. म्हणजे मी त्या बाईच्या वेदनेचा फक्त विचार करत नाहीये, तिची तर वेदना आहेच भयंकर. त्यावरूनच मी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगते. तर माझी विनंती, की अशी अनेक कुटुंब, असे अनेक लोक मला दिसतात. तर लक्षात घ्या, संसार ही दोघांची गरज आहे. हे दोघं मिळून ताकदीने उभं राहतील तर संसार उभा राहील. दोघांना थोड्याफार त्याग करण्याची गरज आहे, दोघांना समर्पणाची गरज आहे, दोघांच्या समर्पणाची गरज आहे संसारात. तिच्या एकटीच्या त्यागातून, तिच्या एकटीच्या संसारात समर्पणातून तुम्ही किती काळ संसार लोटणार ना. तर दोघांच्या समर्पणाची, दोघांच्या त्यागाची, दोघांच्या श्रमाच्या सन्मानाची गरज संसाराला आहे. आणि दोघांना आई वडील आहेत. जसं मुलाला आई वडील आहेत, मुलाच्या आई वडिलांनी त्याला सांभाळलं, मोठं केलं, जन्म दिला वगैरे वगैरे असेल, तर मुलगी काही आकाशातनं पडलेली नाही. तिला पण तिच्या आई वडिलांनी सांभाळलं, जन्म दिला, मोठं केलं, शिक्षण केलं, वेळ दिला. दोघांचं आईवडिलांचं त्याच्यामध्ये श्रेय. मग नेहमीच आपल्या कुटुंब व्यवस्थेमध्ये लग्नाची जी आपली प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये मुलीच्या आईवडिलांना गृहीत धरणं किंवा त्यांनी हस्तक्षेपच न करणं किंवा त्यांना बोलण्याचा अधिकारच नसतं किंवा ते जर बोलले तर ती अडी डोक्यात ठेवणं आणि वर्षानुवर्ष संबंध ठेवणं, ही आपली कुटुंबातली विषमता नाही का. आपल्या देशामध्ये एकत्र कुटुंब पद्धती असतील किंवा कुटुंब व्यवस्थेबद्दल प्रचंड कौतुक केलं जातं, बोललं जातं. पण मात्र ही विषमतेवर आधारित आहे. ही हळूहळू जर स्त्रियांना लक्षात यायला लागली आहे आणि जर ही लक्षात यायला लागली आहे तर ती विषमता, ते भेदभाव नाकारायला लागले आहेत आणि तिथं अडचणी उभ्या राहिल्या आहेत. तर माझी त्या सर्व मुलांना विनंती आहे, की जर तुमच्या बायकोला तुमचे आई वडील काही बोलत असतील तर ती जर ते सगळं विसरायला तयार असून विसरून संसारात रमत असेल, तर तिच्या आई वडिलांकडून जर काही वेळेला चुकून माकून म्हणा किंवा रागाच्या भरात म्हणा किंवा मुलीच्या काळजीपोटी म्हणा तुम्हाला काही बोललं गेलं असेल, रागवलं गेलं असेल, तर ते तुम्हीही विसरलं पाहिजे. हा जो अहम आहे ना, मी जावई आहे, मी पुरुष, हा अहम बाजूला काढून ठेवा आणि माणूस व्हा. संसाराची गोडी अजून वाढेल तुमची. तर मला ह्या सगळ्या प्रकरणात म्हणजे त्या मुलीचं बघून आणि एकूणच मी असे अनेक कुटुंब बघितले, अनेक जावई लोक, जावई बापू, जावई असे बघितलेले आहेत मी, की ते 20-20 वर्ष, 15-15 वर्ष, 10-10 वर्ष सासू सासऱ्यांशी संबंध ठेवत नाही, सासू सासऱ्यांना किंमत देत नाही. सासू सासऱ्यांना जसं तिने तुमच्या आईवडिलांना आईवडील म्हणून स्वीकारावं अशी तुमची इच्छा असते, तुम्ही तिच्या आईवडिलांना आईवडील म्हणून स्वीकारलं पाहिजे, तिच्या आईवडिलांचा सन्मान केला पाहिजे. एवढंच मला वाटतं. आपण अशा वेगवेगळ्या विषयांवर बोलत राहू, भेटत राहू. धन्यवाद.